भेटायला आला पहा लाडू लाडू लाडूबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडूबा, शब्दांचे बोट ठरून आला जणू चांदोबा. आईच्या म्हणी. म्हण म्हणजे छोटी वाक्य, पण त्यामागे मोठा अर्थ दडलेला असतो बरं का. जसं आपण गोष्टीतून शिकतो तसं काही वेळा लोकांनी अनुभवातून शिकलेलं आपल्याला या म्हणींमधून कळतं. आपण असंही म्हणू शकतो की म्हण म्हणजे अनुभवातून शिकलेल्या शहाण्या वाक्यांचा खजिना. मराठी भाषेत हा खजिना प्रचंड मोठा आहे. काळाच्या ओघात काही म्हणी आपण आता विसरायला लागलो आहोत. माझ्या लहानपणी मी माझ्या आईच्या तोंडून अशा अनेक म्हणी ऐकल्या आहेत आणि त्या ऐकून माझी भाषा समृद्ध झाली आहे. मला खात्री आहे की तुम्हालाही अशा म्हणी समजून घ्यायला आणि त्यांचा वापर करायला आवडेल. माझी आई मला नेहमी काही गोष्टी जास्त खाऊ नको असं सांगायची, पण मी माझा हट्ट न सोडता त्या गोष्टी खायची. मला भाजी भाकरी आवडायची नाही बरं का. मी आपली सारखी गुळ खा, बिस्किट खा असं काहीतरी खायची. आणि एकदा खूप पोटात दुखायला लागले, कडू औषध घ्यावे लागले, इंजेक्शन घ्यावे लागले आणि मग आई म्हणाली, बाळा साजेल तेच ल्यावं आणि पचेल तेच खावं. म्हणजे आपल्याला जे शोभते तेच दागिने, तेच कपडे घालावे आणि ज्या गोष्टी चांगल्या पचतात, ज्यापासून आपल्याला त्रास होणार नाही अशाच गोष्टी खाव्यात. शाळेत बाई दररोज गृहपाठ द्यायच्या आणि रोजच्या रोज तो पूर्ण करावा लागायचा. एका रविवारी मी दिवसभर खेळत होते आणि रात्र झाल्यावर मला गृहपाठ आठवला आणि मी झोपण्याऐवजी गृहपाठ करू लागले. आईने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, येळमाळा घरी आणि दिवा लावून दळण करी. म्हणजे दिवसभर वेळ घालवायचा आणि महत्वाचे काम नको त्यावेळी करायचे. एकदा शाळेत माझा पेन हरवला. मी बाईंकडे तक्रार केली. बाईंनी सगळ्यांना विचारले, कुणी घेतला का पेन, पण सगळ्यांनी नाही म्हणून सांगितले. मला खूप रडू येत होते. काही केलं मी रडायची थांबेना. मग बाईंनी माझ्या आईला बोलवायला घरी मुलींना पाठवले. सुदैवाने त्या दिवशी आई शेतावर गेली नव्हती. ती मुलींबरोबर लगेच आली. तिने काय झाले विचारल्यावर बाईंनी माझा पेन हरवल्याचे सांगितले. आईने लगेच माझे दप्तर खाली ओतले आणि एका पुस्तकातून पेन बाहेर पडला. आई बाईंना म्हणाली, आहे का नाही बाई, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आई आणि साऱ्या मुली हसायला लागल्या आणि मी लाजून मान खाली घातली. अर्थ कळला का तुम्हाला? आपल्याला वाटते एखादी वस्तू हरवली, पण ती आपल्या जवळच असते आणि आपण ती योग्य ठिकाणी शोधण्याच्या ऐवजी बाकी सगळीकडे शोधतो. आहे की नाही गंमत? आमच्या शेजारच्या घरात माझी मैत्रीण लता राहत होती. शाळेतून आल्यावर आम्ही दोघी दररोज खेळायचो आणि खेळता खेळता भांडायचो, आबोला धरायचो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी परत एकत्र खेळायचो. असं बऱ्याच वेळा व्हायचं. आमच्या दोघींच्याही आया समजूतदार होत्या. त्या कधी आमच्या भांडणात पडायच्या नाहीत. पण एक दिवस आमची जोरात भांडणं झाली. आम्ही काही मिटून घ्यायला तयार होईनात. आई मला घेऊन घरात आली. अर्धा तास मध्ये गेला असेल. लता मला आणि लताला दोघींनाही करमेना. आम्ही परत ओट्यावर आलो. आमची दिलजमाई झाली आणि परत खेळू लागलो. आई बाहेर आली आणि म्हणाली, यालाच म्हणतात तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून कठेना. म्हणजे काय की आपल्याला एखाद्या जिवलग मित्र मैत्रीण, बहीण भाऊ यांच्याशी आपलं पटत नसतं, पण त्याच वेळी आपल्याला त्यांच्या वाचून करमतही नसतं. एकदा आईने मला बाजारातून सामान आणायला पाठवलं. मला फार कंटाळा आला होता. मी तिला विचारलं, आत्ताच कशाला पाहिजे आणि गुळ कशाला, खोबरं कशाला, डाळ कशाला, असे माझे प्रश्न विचारणे सुरू झाले. आई रागावून म्हणाली, सांगितलंय तेवढं कर, पाय धुऊ म्हण साकळ्या केवढ्याच्या. याचा अर्थ असा की एखाद्याने आपल्याला काम सांगितले, आपण ते पटकन करून मोकळं व्हावं, नसत्या चौकशा करू नये. एकदा शाळेची सहल जाणार होती. 25 रुपये भरायचे होते. आता आईकडे तेवढे पैसे नसणारच होते, पण मला तर सहलीला जायचंच होतं. आईजवळ कसा विषय काढू समजत नव्हतं. मग मी तिला विचारलं, आई शेंगा विकून किती पैसे आले ग आपल्याला? त्यावर आई म्हणाली, आले 200 रुपये, पण असे आले ना असे गेले.
ती गप्प झाली. मग तिने चमकून विचारले, का ग, तू का विचारतीस? मी म्हणाले, नाही ग, असंच. तर आई म्हणाली, कशी? कधी विचारत नाहीस आणि आज का विचारती? काय पाहिजे तुला? उगा ताकाला जाऊन गाडगं लपवायचं. सरळ सांग ना तुला काय पाहिजे. कळलं का तुम्हाला? म्हणजे एखाद्याकडे काही मागायचं असलं तर ती गोष्ट सरळ न मागता आडवळणाने मागण्याचा प्रयत्न करायचा. आपण नेहमी चांगला विचार करावा, चांगले वागावे, नेहमी सकारात्मक राहावे असे आई नेहमी सांगत असे. आणि हे सांगताना ती म्हणायची, इच्छा तशी फळं देव देतो बळ. आपण नेहमी सकारात्मकच राहिलं पाहिजे. आपला जसा विचार तसेच आपल्या भोवतीचे वातावरण तयार होते. म्हणून नेहमी चांगले विचार केले की आपण आनंदी राहतो. मित्रमैत्रिणींनो, नेहमी चांगला विचार करा आणि आनंदी राहा. अशा अनेक म्हणी आपल्या मराठी भाषेत आहेत ज्या आज हरवत चालल्या आहेत. तुम्ही आपल्या आई, आजी, काकी, मामी यांच्याकडून अशा म्हणी ऐकल्याही असतील, अगर नसतील, पण तुम्ही अशा म्हणी शोधा, त्यांचा अर्थ समजावून घ्या आणि तुमच्या रोजच्या बोलण्यात वापरायला सुरुवात करा. मग बघा कशी मजा येते आणि त्याचबरोबर तुमची भाषाही कशी समृद्ध होते. मग तयार ना?